करतोय त्यांच्या मार्फत आपण लगेच सन्मानित करूया ते म्हणजे अशोक राऊत यांना जोरदार टाळ्या अशोक राऊत यांच्यासाठी एक उत्तम क्रिकेटपटू आणि एक उमदा अंपायर आपल्याला पाहायला मिळतोय. थँक्यू व्हेरी मच अशोकदा. मुर्दा मास्टर संघाच्या वतीनं हा खास सन्मान इथे केला जातोय नवीनजी पाटील यांच्या माध्यमातून. थँक्यू. सन्माननीय आमदार येत आहेत. प्लीज विनंती करतोय निश्चितच आपण मुर्दा मास्टरचे सगळे खेळाडू त्यांना रिसीव्ह करण्यासाठी जाणार आहोत. तर हा खास सन्मान मेहुलभाई यांचा आज अतिशय चांगली उपस्थिती त्यांनी दाखवली, चांगला सपोर्ट त्यांनी दिलाय. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. चला अजून एक विशेष सन्मान तो म्हणजे नवीन शेड यांचा. मागच्या बऱ्याच वर्षापासून मुर्दा मास्टर संघाला अतिशय चांगलं सहकार्य देणारे उद्योजक व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांचा देखील एक विशेष सन्मान मुर्दा मास्टर टीमच्या माध्यमातून इथे आम्ही करतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करतोय. जोरदार टाळ्या नवीन शेड यांच्यासाठी. थँक्यू व्हेरी मच नवीन शेठ. आणि स्वतः ते उत्तम क्रिकेटपटू असतील याबद्दल शंका नाही आहे. क्रिकेटवर भरपूर प्रेम आहे त्यांचं आणि बऱ्याच स्पर्धामध्ये आम्ही त्यांना बघतो. थँक्यू व्हेरी मच. येस हे गाणं बरोबर आहे. मुर्दा मास्टरचे सगळे खेळाडूंनी इकडे यायचे प्लीज. रोहिदास, अजित, कुंदन सर्वांनी या मुर्दा मास्टरचे. आणि एक खास सन्मान करूया आमचे मिलिटरी जवान सोनू चौरसिया. वेलकम वेलकम सोनू आणि तुझं खास स्वागत आहे आज. नक्कीच मुर्दा गावाला अभिमान असेल या मुलाचा. जोरदार टाळ्या सोनू साठी. अगदी सियाचीन सारख्या ग्लेशियर मध्ये हा मुलगा उभा असतो आपल्या भारताचं रक्षण करण्यासाठी. -50 डिग्री मध्ये जोरदार टाळ्या सोनू चौरसियासाठी. थँक्यू व्हेरी मच सोनू. आणि मधल्या काळात ज्या ज्या टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा होतात सोनू नक्कीच आम्हाला संपर्क साधतो आणि लिंक मागवतो. क्रिकेटवर त्याचं भरपूर प्रेम आहे आणि येत्या काळात जी MPL होणार आहे मुर्दा प्रीमियर लीग सोनूनं फॉर्म भरलाय. किशोरजी भोईर यांचा देखील विशेष सन्मान या प्रसंगी आम्ही करतो. या स्पर्धेसाठी अतिशय चांगलं सहकार्य मागच्या 2 दिवसापासून सातत्याने उपस्थित राहून केलंय आणि सहकार्य त्यांनी देखील दिलंय. त्यांचा देखील विशेष सन्मान आम्ही निश्चितच मुर्दा मास्टर टीमच्या वतीने करतोय. किशोरजी भोईर या प्लीज.
आपलं सेल्समनचं काम जरी असलं तरी देखील निश्चितच या एकूणच स्पर्धेसाठी अतिशय अतोनात प्रयत्न केलेत. त्यांचा देखील मनापासून आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय. थँक्यू रमेश भोसले. चला वळतोय आता पुढील सन्मानाकडे. या स्पर्धेत अफलातून गुणलेखक मागच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण बघतो आणि आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचा अधिकृत गुणलेखक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो रत्नेश भोईर. त्याला आपण सन्मानित करूया मुर्दा मास्टरच्या वतीनं. वेलकम रत्नेश, वेल डन. चांगली त्यांनी दाखवलं. वेल डन. तसेच खास मण्याभाऊ म्हणजे मनोज भोईर यांचा देखील खास सन्मान या प्रसंगी करतोय. मागचे 2 रात्र जागवण्याचं काम. कर्णधार लालामाची या प्लीज. अभिनंदन, जोरदार टाळ्या मण्याभाऊंसाठी. आणि त्यांनी प्रेडिक्शन केलं होतं अंतिम सामना राई मोरामध्ये होणार आहे. थँक्यू थँक्यू. अभिनंदन अभिनंदन. चला आता वळूया. एकूणच आपला आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचा अधिकृत समालोचक मित्र मॅन फ्रॉम पांजू बेट. अच्छा बार्बाडोस का? ओके. मिस्टर भरत राऊत. प्रत्येक स्पर्धेमध्ये त्याचा डाटा रेडी असतो. कोणी काय केलंय, किती केलंय, मागे काय झालंय, पुढे काय होणार आहे सगळं माहिती आहे. जोरदार टाळ्या भारतराव साडे.
इथे आपले नक्कीच सोनू चौरिस यांचा देखील खास सन्मान आता साहेबांच्या माध्यमातून होते. आपला मिलिटरी जवान आहे बघा, साहेबांचं देखील कौतुक आहे, अगदी दखल घेतली जाते आणि निश्चितच सोनू चौरिसाचा हा विशेष सन्मान इथे केला जातोय. मी मगाशीच म्हटलं अगदी सियाचीन सारख्या ग्लेशियर मध्ये -50 डिग्री मध्ये असून उभा राहतो हा मुलगा तिकडे. अभिनंदन आहे आणि आपल्या गावाची शान आहे. थँक्यू सोनू चौरसिया. सन्माननीय आमदार नरेंद्र मेहता साहेबांच्या माध्यमातून त्यांचा हा विशेष सन्मान. आता विनंती करतोय, मला वाटतं भूमिका नक्कीच काहीतरी म्हणायचं तिला आणि निश्चितच तिचे 2 शब्द आणि आभार प्रदर्शन इथे व्यक्त करायचे आहेत. सर्वप्रथम इथे मी उपस्थित असलेल्या सर्वांचे हे करते. मला इतकंच म्हणायचं आहे की आज हा प्रसंग माझ्या मम्मी पप्पांमुळे मला अनुभवायला भेटतोय, कारण त्यांच्या सपोर्टमुळे मी काहीच नव्हती. म्हणजे त्यांनी जे मला सपोर्ट केले त्याच्यामुळे मी आजपर्यंत इथे पोचले. घरच्यांचा काय सपोर्ट असतो हे म्हणजे प्रवासात मला ह्या CAच्या जर्नीमध्ये मला पूर्ण समजलं आहे. सो मी सर्वप्रथम त्यांचा धन्यवाद करते. तुम्ही इथे माझा सन्मान केल्याबद्दल तुमचाही धन्यवाद करते. धन्यवाद धन्यवाद. आता लगेच माईक सुपूर्द करतोय. मला वाटतं मेहता साहेबांचा वेळ किती इम्पॉर्टंट आहे आम्हाला माहिती आहे, मात्र मेहता साहेबांना एकच विनंती करीन, तुम्ही आज जर बोलला नाही तर होणार नाही कार्यक्रम. तर प्लीज सर आपलं मार्गदर्शन आणि येणाऱ्या काळामध्ये येणारे भरपूर सारे प्रोजेक्ट याविषयी प्लीज. धन्यवाद. मुर्दा मास्टर्स स्पोर्ट्स क्रिकेट क्लब तर्फे आयोजित आगरी कोल्यांचे या सामन्यामध्ये उपस्थित मंचावर सर्वप्रथम ज्यांचा सत्कार झाला असे भूमिकाजी आणि चिरागजी यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि त्यांचे वडील विनोदजी यांचंही मनापासून अभिनंदन करतो की आपण चांगलं शिक्षण, चांगले संस्कार आपल्या मुलाबाळांना दिलं आणि आज त्यांनी आपलंच नाही तर गावाचं नावसुद्धा हे गौरवान्वित केलेलं आहे. मनापासून आपला चौरसिया हे अनेकदा माझी यांची भेट झाली आहे. हे मुर्दा गावात राहतात, 14 वर्ष ह्यांना झाले आहेत. ते अजून आप और आगे जाए, देश का नाम रोशन करे और हमारे शहर का भी नाम रोशन करे. मी सर्व संस्थाचे आपले क्रिकेट क्लबचे सर्व ऑर्गनायझरचं मनापासून अभिनंदन करतो की आपण दरवेळी मोठ्या उत्साहाने क्रिकेटचे सामने भरवतात. आगरी कोळी ह्या शहरामध्ये अनेक ठिकाणी सामने असतात हे आपल्यालाही माहीत आहे. साधारण नाही तरी मी असं विचार केला 8-10 ठिकाणी तरी मिनिमम त्यापेक्षा जास्त असेल. पण ते कधी असतात, काय असतात ते मला कदाचित लक्षात नसते, परंतु हे मास्टर ब्लास्टर जे काय ऑर्गनाईज करतं हे नक्की मला आठवण राहते. त्यांना ॲड्रेससुद्धा द्यावा लागत नाही आणि कधी बोलवलं हे सुद्धा सांगायला लागत नाही, कारण मला माहीत आहे ते बक्षीस समारंभालाच मला बोलवतात. ते ऑर्गनाईज कुठे करतात हेही मला माहीत आहे, ऑर्गनायझर कोण कोण आहे हेही मला माहीत आहे आणि मी इकडे आल्यावर ते काय काय मागणी करणार हेही मला माहीत आहे. मी सर्वप्रथम विजेता टीम राई गावाचं मनापासून अभिनंदन करतो आणि मुर्दा रनरअप टीमचं सुद्धा मोरवा टीमचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो. हा रनरअप आहे. बेटर लक फॉर द नेक्स्ट टाइम. पण मला आज आवडलं दैसरचे आहेत की बसले का? अरे मी बरं झालं, मी काहीतरी तुम्हाला सुद्धा मनापासून शुभेच्छा देतो. शेवटी आपण आगरी कोली सगळं एकत्र येऊन समाजासाठी खेळत असतो. कधी विरार, कधी पांजू, कधी हे जिंकत असतात. कोणी जिंकलं तरी शेवटी आपलं समाज जिंकलं ह्याचा अभिमान असला पाहिजे. परंतु मी थोडा स्वार्थी असल्याने माझा मीरा भाईंदर जिंकलं हे मला थोडं दैसरवाल्याने थोडे नाराज होऊ नये. तर मला प्रत्येक माणसाला असं वाटते की आपला भाऊ जिंकलं पाहिजे, आपली टीम जिंकली पाहिजे. तर हा मीरा भाईंदर शहर हा माझी टीम आहेत आणि नक्कीच तुम्ही जिंकले त्याबद्दल मनापासून तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो. या मैदानाचं नक्कीच विशेषतः आहेत की या भागामध्ये मैदान आपल्याकडे नाही आहे
आणि सुभाषचंद्र बोसचं मैदान आहेत, पण त्याची परिस्थिती एवढी गर्दी एवढी की आपल्याला व्यवस्थित खेळता येत नाही. कैलाशने मला अनेकदा सांगितलं की साहेब या ठिकाणी आपण एक तो नालाचा विषय आहे, तो आपल्याला प्रश्न सोडवायला लागेल आणि हा थोडा अनइवन असेल तर महापालिकातर्फे कसं मेंटेन करता येईल, हळूहळू इकडे ज्या ज्या मैदानाला लागणारे सुखसुविधा कशी करता येईल, सॉल्ट प्लॅनचं काहीतरी आहे तर थोडं आपण सॉल्ट प्लॅनवाल्याला प्रेमाने घेऊ, थोडा हात जोडून घेऊ, थोडं दम देऊन करू, हळूहळू आता ते आपण पुढे जाऊ. म्हणजे नक्कीच पुढच्या वेळी ज्यावेळी तुम्ही सामने भरवणार तर नक्कीच तुम्हाला ह्याच्यात फरक दिसेल, एवढं मी तुम्हाला सांगतो. कारण की अजून मी कामाला सुरुवात केली नाही, 1 फेब्रुवारीपासून साधारण सुरुवात होईल, कारण की अधिवेशन दर्शन हेच सगळं चालू होते, सत्कार वगैरे. तर नक्कीच या मैदानासाठी काही करायचं आहे. आणि राई मोरवा मुर्दा मी या भागात आहे म्हणून ह्या भागाचाच उल्लेख करत आहे, नवघर आणि घोडबंदर करत नाही. आपण सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो की परत आपण मला एकदा संधी दिली आणि भरघोष मताने निवडून दिलं, त्याबद्दल मनापासून आपला आभार व्यक्त करतो. तुमची मॅच कदाचित दरवर्षी असते, माझी एकच वेळी असते 5 वर्षात. हां, त्यामध्ये फिल्डर पण मीच असतो, बॅट्समॅनही मीच असतो आणि बॉलरही मीच असतो. तुम्ही सर्व एम्पायर आहे, डिसिजन द्यायचं असतं, पण तुम्ही सर्वांनी चांगलं डिसिजन दिलं, निर्णय दिलं, म्हणून आज या ठिकाणी मी उभा आहे. तर नक्कीच हा मी फेडून काढेल. विविध कामाच्या माध्यमातून आपल्याला ज्या ठिकाणी वाटेल की मी आपल्याला उपयोगी होऊ शकतो, नक्की त्याचा वापर करा आणि त्याचा फायदा घ्या. आणि मला आनंदच होईल की मी तुम्हाला उपयोगी झाला याबद्दल. मी परत एकदा ज्या ज्या टीमनी पार्टिसिपेट केलं, किती 16 टीम होते, किती मी सर्व 16 टीम ज्या विविध क्षेत्रात आले त्या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करतो की आपण आगरी कोळींचा या स्पर्धेमध्ये समावेश झाले, भाग घेतलं. कारण की शेवटी मी नेहमीच आणि मला अभिमानच आहे त्याचा. मी अनेक लोकांना सांगतो पण अजून कोणी ते आयोजन केलं नाही की समाजाने एकत्र आणण्यासाठी हा उत्तम मार्ग आहे. हल्ली मी बघतो बिल्डिंगची टीम असते, बाजूबाजूवाल्याची असते, जास्त असतं तर गाववाल्याची असते, परंतु संपूर्ण आगरी कोळींना एकत्र आणणं आणि त्यांना 1 वर्ष नाही तर परंपरागत किती वर्षापासून आपण आयोजन करतात, एकमेकाची ओळख होते आणि आपला समाज केवढा मोठा आहे, त्याचे अभिमान किती आहे, ज्यावेळी आपण एकत्रित होतो त्यावेळी समजते. आणि मला जेलससुद्धा होते ज्यावेळी तुम्हाला बघतो की आम्ही पार्टी आहोत, तुम्ही खूप पुढे या मागे, की खरखर तुम्ही अजून संघटित आहोत, एकत्रित आहोत. म्हणून आजही गावाचा जो गावाची जी संस्कृती आपण बोलूया किंवा गावाचा जो अस्तित्व आहे ते अजून कोणी टिकून ठेवलं तर तुम्ही सर्वांनी अशा विविध आयोजनच्या माध्यमातून टिकून ठेवलं आहे. नाहीतर मुंबईमध्ये कोण आया कोण गया किसको लेना देना नाही, कधी आला कधी गेला, बिल्डिंगमध्ये कोणी फ्लॅट चेंज केला आपल्याला माहीत पडत नाही. परंतु गावाचं वैशिष्ट्य जे आहे ते तुम्ही राखून ठेवलं आहे या क्रिकेटच्या माध्यमातून, त्या जत्रेच्या माध्यमातून. हां, खरं आहे, अनेक आपले जे पारंपरिक कार्यक्रम आहे ह्या माध्यमातून तुम्ही वैशिष्ट्य राखून ठेवलं आहे, त्याबद्दल मनापासून आपलं अभिनंदन करतो. मी दिलगिरी व्यक्त करतो की उशीर झाला, कारण की मी टायमावर असतो पण बरेचसे कार्यक्रम तुमचा पुढचे जे होते, माझा पहिला कार्यक्रम 5ला होता, मी 4:45ला फोन केला येऊ का, बोलतो साहेब तुम्ही नका येऊ. तर मी बोलो काय करू, मग मला वेस्टला गेलो, मग परत तो मीरावडला कार्यक्रम होता म्हणून तो उशीर झाला मला यायला. तर नक्कीच यावेळी उशीर झाला असेल तरी पुढच्या वेळी मी वेळोवेळी येईल आणि तो नुकसान भरून काढेल. तसं आहे. तर परत एकदा सर्व आयोजक, मी नावं घेत नाही कारण की बरेचसे राजेश सगळे नाराज होऊन जाईल, एखादं नाव राहिलं तर ते गडबड होईल, तसं आहे. पण खरखर मनापासून अभिनंदन करतो की मोठ्या उत्साहाने आपण हे सामने भरवतात आणि खूप मेहनत करतात, मैदानची तयारी करणं आणि क्रिकेटचे सामने भरवणं सोपं नाही हो. पैसे जमा करावे लागतात, कारण की हल्ली पैशाशिवाय काय होत नाही हे तुम्हालाही माहीत आहे. खर्च लागतो, मेहनत लागते, योगदान लागतो. आपण कदाचित 2 दिवस खेळतो पण महिन्याची मेहनत ह्यामध्ये लागलेली आहे साधारण, तसं आहे. आणि क्रिकेट संपल्यानंतर सुद्धा आहे ना मैदानची चिंता असते की मैदान व्यवस्थित आहे ना, तिकडे काय होणार नाही ना. तर आता तुम्ही रखवालदार आणले, चिंता करू नका, मी काळजी घेईल. आज नवीन इकडे, नवीन बाबा तू पण, मूल तर गाववालाच आहे, गाववालाच आहे. हां,
नवीनचं सुद्धा सहभाग असतोच आणि असणारही भविष्यात सुद्धा. परत एकदा सर्व माझ्या तरुण पिढीला मी मनापासून शुभेच्छा देतो. आपण स्वस्थ राहा, मस्त राहा, खुश राहा. 2025 आपलं सुखाचं व्हा, भरभराटीचं व्हा, हेच आमची शुभेच्छा तुम्हाला. विश यू ऑल द बेस्ट. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आणि नक्कीच आगरी समाज सामाजिक संस्थेच्या विषयी तुम्हाला नक्कीच चांगली माहिती देखील आहे, कारण ही जी संघटना आहे ही संघटना फक्त क्रिकेट खेळत नाहीये, तर या संघटनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य देखील केली जात आहेत. साहेबांच्या माहितीसाठी मागच्या वर्षी नक्कीच आगरी समाज सामाजिक संस्थेनं एक अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं, कारण साहेब आगरी समाज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून क्रिकेट खेळत आहेत, 23 गावं एकत्र येत आहेत, 23 गावाचे खेळाडू एकमेकाला ओळखत आहेत. मात्र या प्रत्येक खेळाडूच्या फॅमिलीची ओळख नाहीये, कुटुंबियाची ओळख नाहीये. त्याच्यामुळे आगरी समाज सामाजिक संस्थेनं हा निर्णय घेतला की ह्यावेळेस आपण असा एक कार्यक्रम करूया की त्या कार्यक्रमात आपल्या आगरी कोळी समाजाचे जेवढे खेळाडू खेळत आहेत त्यांचा परिवार एकत्र येईल. त्यामुळे दैसर चेकनाक्यावर भारतरत्न लतादीदी मंगेशकर यांचं नाट्यगृह आहे. त्या नाट्यगृहामध्ये आगरी ऑर्केस्ट्रा एक फक्त आगरी ऑर्केस्ट्रा निमित्त होतं ते कार्यक्रमाचं. एक आमचा प्रामाणिक प्रयत्न होता की आपला समाज आणि आपले कुटुंब एकत्र यावं. तर आगरी ऑर्केस्ट्राच्या निमित्तानं संपूर्ण या खेळाडूंच्या परिवाराला त्या ठिकाणी इन्व्हाइट केलं होतं. त्यांचा चहा नाश्ता हे सगळा कार्यक्रम आम्ही केला होता. त्यानंतर संघटनेच्या माध्यमातून एक पिकनिक टूर म्हणून आपण एक स्पर्धा देखील खेळत असतो प्रत्येक वर्षी. त्यानंतर ह्या वर्षीचे कार्यक्रम पाहिले तर संघटनेच्या माध्यमातून जी संघटनेचे खेळाडू आहेत त्यांची जी मुलं ज्यांनी पदवीधर अशी मुलं आहेत, CA, डॉक्टर, इंजिनियर, अशा मुलांचा आपण सन्मान त्या लतादीदी मंगेशकर नाट्यगृहात केला. त्यानंतर असे काही खेळाडू आहेत जे आता खेळत आहेत, हयात आहेत, आणि असे खेळाडू जे हयात नाही आहेत अशा खेळाडूंना देखील त्यांच्या आजारपणात या संघटनेच्या माध्यमातून मदत केली जाते. फक्त क्रिकेटच नाही आहे, क्रिकेट फक्त हे आम्ही निमित्त पकडले, कारण कुठलं तरी एखादं निमित्त आपण करू, एखादा कार्यक्रम आयोजित करू तरच आपला समाज एकत्र येऊ शकतोय. म्हणून आम्ही हे क्रिकेटचं साधन पकडलं, कारण हे क्रिकेट असं एक खेळ आहे याच्यापासून कोणीही वंचित राहू शकत नाही. म्हणून हा एक निमित्त पकडलं आम्ही, आणि त्या क्रिकेटच्या माध्यमातून हा संपूर्ण समाज आज एकत्र आला आहे. आज जवळजवळ 2 ते 2.5 लाखाच्या वर मदत आगरी समाज सामाजिक संस्थेनं या क्रिकेटपटूंसाठी केली आहे अनेक आजारपणामध्ये. त्यामुळे नक्कीच मी आगरी समाज सामाजिक संस्थेचा एक अधिकृत समालोचक आहे याचा मला अभिमान आहे. धन्यवाद. एक छोटासा सन्मान या ठिकाणी राहिला आहे. गोपेश्वर दादांना विनंती करतो, कारण इंटरनेटची सेवा जी नेटची सेवा आम्हाला विनामूल्य दिली आहे, त्यांचा इथे विशेष सन्मान. गोपेश्वर दादा धन्यवाद. खूप चांगलं इंटरनेट सेवा आपण दिली. नेता साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते गोपेश्वर दादांचा आपण शुभ सन्मान करावा. त्यानंतर खंडोबा साऊंड सिस्टम मंडप डेकोरेटर्स मिस्टर भावेश पाटील, खंडोबाचे प्रोप्रायटर भावेश पाटील किंवा अरुण काका आहेत का? अरुण काका, भावेश पाटील किंवा अरुण काका या. काका भावेश येत नाही काका, या तुम्ही या. आला का भावेश? एकदा जोरदार टाळ्या भावेशसाठी. खूप सुंदर असा मंडप आणि खूप चांगलं या ठिकाणी नियोजन आयोजन. खंडोबा साऊंड सिस्टम प्रोप्रायटर मिस्टर भावेश पाटील यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातो. या नगरीचे आमदार सन्माननीय नरेंद्र मेहता साहेब यांच्या शुभ हस्ते. जास्त वेळ घेत नाही आहेत या ठिकाणी, लगेचच आपण पारितोषिक वितरण समारंभाच्या दिशेने वळतोय. सगळं तर आपण देऊया. सेमीफायनल मॅच मधील मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार, आणि सेमीफायनल मॅच मधील मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार किशोरजी भोईर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण बहाल करा. सेमीफायनल मॅच मॅन ऑफ द मॅच मिस्टर कुमार मोरवा. संधा आहे मोरवा, कुमार मात्रे. आणि 100 रुपयाची कॅश प्राइज देखील आहे. फायनल मधील षटकार मारला तेव्हा 100 रुपयाचा पारितोषिक.
त्यानंतर अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. सोनू चौरसिया आपले मिलिटरी जवान आहेत, त्यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार बहाल करावा. मिस्टर प्रफुल्ल पाटील भाई मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देखील आणि त्यांचे चाहते आहेत, त्यांनी जे पारितोषिक लावलं होतं षटकारासाठी 100 रुपये, 2 षटकार प्रफुल्लच्या बॅट मधून आपण पाहिलं 200 रुपये हे प्रफुल्ल पाटील यांना दिले जातात. चला या वळूया उत्कृष्ट गोलंदाज या पुरस्काराच्या दिशेनं. उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार बहाल करण्यासाठी सीए सन्माननीय चिरागजी पाटील यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार आपण बहाल करावा. उत्कृष्ट गोलंदाज 4 षटकं 21 धावा देत तब्बल 5 विकेट ज्या गोलंदाजानं या स्पर्धेमध्ये काढल्या तो ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. संघ आहे RK मोरवा, गोलंदाज आहे कुमार म्हात्रे. एक कुकर आहे, आकर्षक अशी ट्रॉफी या ठिकाणी दिली जात आहे आणि हा कुकर का दिलाय तर प्रेशर मध्ये चांगली गोलंदाजी कुमारने केली म्हणून हा प्रेशर कुकर त्याला दिलाय. अभिनंदन कुमार. त्यानंतर आपण उत्कृष्ट फलंदाज या पुरस्काराच्या दिशेनं उत्कृष्ट फलंदाज पुरस्कार बहाल करण्यासाठी व्यासपीठावर आमंत्रित अतिथी सन्माननीय भूमिकाजी पाटील सीए भूमिकाजी पाटील यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार आपण बहाल करावा. एक आकर्षक ट्रॉफी, त्यानंतर एकविरा स्पोर्ट्स चे प्रोप्रायटर विशाल कोळी यांच्याकडून ही आकर्षक अशी बॅट तुम्हाला दिली जाईल. त्यानंतर एक प्रेशर कुकर, या 3 वस्तू तुम्हाला उत्कृष्ट फलंदाज म्हणून दिल्या जातील. आणि उत्कृष्ट फलंदाज मी नक्कीच त्या खेळाडूच्या विषयी या ठिकाणी माहिती पोहोचवतोय. जवळपास 4 इनिंग 24 चेंडू 61 धावा. फलंदाज आहे मिस्टर प्रफुल्ल पाटील राई. आणि जवळपास 4 षटकं प्रफुल्लने हाताळली होती. 32 धावा देत 4 विकेट देखील प्रफुल्लने काढल्या होत्या. उत्कृष्ट प्रफुल्ल बॅट चढून सरळ पकड म्हणजे नाव आपल्या वन साइड हिरो, खरोखर वन साइड हिरो. खूप चांगले बॅटिंग. त्यानंतर लगेच आम्ही वळतोय या ठिकाणी मालिकावीर या पुरस्काराच्या दिशेनं आणि मालिकावीर हा पुरस्कार प्रदान केला जाईल. नवीन सरांना मी विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते मालिकावीर हा पुरस्कार आपण प्रदान करावा. मालिकावीर पुरस्कार या ठिकाणी आम्ही देत आहोत, मात्र त्या खेळाडूची या संपूर्ण स्पर्धेमधील कामगिरी देखील तुमच्या समोर आम्ही प्रेझेंट करत आहोत. मालिकावीर 3 इनिंग मध्ये 23 चेंडूंचा त्यांनी सामना केला. 23 चेंडूमध्ये तब्बल 69 धावा त्यांनी कुटल्या आणि गोलंदाजी करताना जवळपास 4 षटकं हाताळून 29 धावा देत 6 विकेट या स्पर्धेमध्ये त्यांनी काढल्या. तो ठरला या स्पर्धेतील मालिकावीर विजेता. संघ आहे राई, खेळाडू आहे मिस्टर प्रशांत म्हात्रे. नवीन सर आहे, त्यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिल्याबद्दल एक आकर्षक अशी ट्रॉफी, त्यानंतर प्रेशर कुकर आणि मल्हार स्पोर्टचे प्रोप्रायटर रितेश पाटील यांच्याकडून मल्हार स्पोर्टचे बॅट या ठिकाणी मालिकावीर म्हणून दिली जात आहे. अभिनंदन प्रशांत. चला या ठिकाणी इन्व्हाइट करूया आपण नंबर 3चा पारितोषिक टीम आहे दैसर, गावदेवी दैसर. या सर्व खेळाडूंनी यायचंय. पहिली ट्रॉफी आहे, या वर्षाची पहिली ट्रॉफी आहे, या सीझन मध्ये पहिली ट्रॉफी आहे दैसर टीमची.
चला दोन्ही टीम आहेत आर के मोरवा आणि राई. एकदा जोरदार टाळ्या टीम दैसेसाठी व्हायला हव्यात. अभिनंदन दहिसर मास्टर्स. या सीझन मधील आपण ही ट्रॉफी पटकावत आहात. तुमचं खूप खूप त्यानंतर मी इन्व्हाइट करतोय व्यासपीठावर या स्पर्धेतील अंतिम उपविजेता आर के मोरवा. अंतिम उपविजेता आर के मोरवा. आमदार साहेबांना विनंती करून आपण आपल्या शुभ हस्ते पारदर्शक आपण बहाल करावं. आर के मोरवा या व्यवस्थित बसून घ्या. अभिनंदन 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 आर के मोरवा. या स्पर्धेचा तुम्ही अंतिम उपविजेता पद तुम्ही पटकावले, ट्रॉफी तुम्ही पटकावले. तुमचं खूप खूप अभिनंदन. चला या वळूया आगरी समाज सामाजिक संस्थेमधील दादा संघ म्हणजेच जेम्स बॉन्ड राई चॅम्पियन. थँक्यू. अभिनंदन अभिनंदन. जेम्स बॉन्ड राई चॅम्पियन ठरला या स्पर्धेमधील. खातं अकाउंट ओपन झालं जेम्स बॉन्ड राई या टीमचं चॅम्पियन्स. अभिनंदन अभिनंदन. पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन आर के मोरवा आणि जेम्स बॉन्ड राई. सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतोय.